नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे मस्त अशी पौष्टिक दुधी भोपळ्याची थालीपीठे. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम दुधी भोपळ्याची थालीपीठे बनवण्यासाठी इथे मी घेतले आहे 3 वाटी गव्हाचे पीठ. चपाती बनवण्यासाठी आपण जे पीठ वापरतो तेच पीठ इथे मी थालीपीठे बनवण्यासाठी घेतलेले आहे. या पिठामध्ये ॲड करत आहे 1 वाटी ज्वारीचे पीठ. ज्वारीचे पीठ ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे 1 वाटी हरभरा डाळीचे पीठ म्हणजेच बेसन पीठ. थालीपीठे बनवण्यासाठी पिठाचे प्रमाण मी इथे 3:1 असे वापरले आहे. सर्व पिठे इथे मी चाळून घेतले आहेत. आता ही चाळून घेतलेली पिठे व्यवस्थित अशी हाताने एकत्रित मिक्स करून घेत आहे. सर्व पिठे मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे 1 वाटी किसलेला दुधी भोपळा. तर इथे मी साल काढून हा दुधी भोपळा खिसून घेतला आहे. थालीपीठे बनवण्यासाठी शक्यतो करून कोवळा दुधी भोपळा वापरावा. दुधी भोपळा ॲड केल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे 1 वाटी उभा चिरलेला कांदा. त्यानंतर यामध्ये ॲड करत आहे लसूण, आले, जिरे, हिरवी मिरची याचे वाटण. ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे 1 चमचा सबंध जिरे, तसेच 2 चमचा धनेपूड. जर तुमच्याकडे धना पावडर नसेल तर तुम्ही इथे धने जाडसर कुटून ॲड केले तरीही चालेल. यानंतर यामध्ये ॲड केली आहे 1 चमचा हळद, तसेच 2 चमचे तेल. ते इथे साधे खाण्याचे कच्चे तेल ॲड केले आहे. तेल ॲड केल्यामुळे आपली थालीपीठे मस्त अशी खुसखुशीत बनतात. यानंतर यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ. सर्वात शेवटी यामध्ये ॲड करत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. तर इथे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. कोथिंबीर ॲड करून घेतल्यानंतर आता हे सर्व साहित्य या पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत मस्त अशी पौष्टिक दुधी भोपळ्याची थालीपीठे. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तसेच ही रेसिपी तुम्हाला आवडली तर कमेंट करून मला जरूर कळवा. शक्यतो करून दुधी भोपळा जो आहे तो खायला बऱ्याच जणांना आवडत नाही, परंतु अशा प्रकारे जर त्याची थालीपीठे बनवली तर ती अगदीच लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ली जातात. तर सर्व साहित्य या पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून आता इथे थालीपीठाचे पीठ जे आहे ते मी मळून घेत आहे. त्यासाठी या पिठामध्ये ॲड केले आहे 1 ग्लास पाणी. ॲड करून थालीपीठाचे जे पीठ आहे ते इथे व्यवस्थित असे मी मळून घेत आहे. एकदम जास्त पाणी ॲड करायचे नाही, तर हे पीठ जे आहे ते पातळ असे तयार होते व आपले प्रमाण जे आहे ते चुकते. यामुळे थालीपीठाची टेस्ट जी आहे ती बिघडली जाते. तर इथे पाहू शकता पूर्णपणे थालीपीठासाठीचे जे पीठ आहे ते मळून घेतले आहे. हे पीठ मळण्यासाठी इथे मला एकूण 2 ग्लास पाणी लागलेले आहे. इथे दाखवल्याप्रमाणे एकदम मऊसूत असे थालीपीठाचे पीठ मळून घ्यायचे, म्हणजे आपली थालीपीठे जी आहेत ती व्यवस्थित अशी थापता येतात. जर घट्ट पीठ मळले तर ती थालीपीठे व्यवस्थित अशी थापता येत नाही, ती थापताना तुटली जातात. तर ते हे थालीपीठाचे पीठ 10 मिनिटे मी मुरण्यासाठी झाकून ठेवले आहे. 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता थालीपीठाचे पीठ जे आहे ते छान असे आपले इथे मुरले गेले आहे. लगेचच या पिठापासून आता आपण थालीपीठे बनवून घेणार आहोत. तर थालीपीठे बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे 1 पोळपाट. या पोळपाटावरती एक ओले केलेले सुती कापड अंथरून घेतले आहे. या कापडावरती थोडेसे पाणी शिंपडून आता तयार केलेल्या थालीपीठाच्या पिठामधील एक गोळा घेऊन याचे मी इथे थालीपीठ थापून घेत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की ती पटकन सरसर असे आपले थालीपीठ जे आहे ते थापले जात आहे. अशा प्रकारे मऊसूत असे थालीपीठाचे पीठ मळल्यामुळे हे थालीपीठ जे आहे ते पटकन असे सरसर थापले जात आहे. जर हे पीठ एकदम घट्ट प्रमाणात मळले गेले तर ते थालीपीठ थापताना पटकन असे थापले जात नाही. तसेच थालीपीठ तयार झाल्यानंतर ते थालीपीठ खाताना त्याचा घास बसला जातो, म्हणजेच ठोठरे बसले जातात. तिथे पाहू शकता थालीपीठ मस्त असे आपले थापले गेले आहे. थापताना जर तुम्हाला असे वाटत आहे की हाताला चिकटत आहे याचे पीठ, तर मध्ये मध्ये पाण्याचा हात घेऊन हे थालीपीठ अशा प्रकारे छान असे थापून घ्यायचे आहे. तिथे पाहू शकता पूर्णपणे थालीपीठ जे आहे ते थापून तयार आहे. मस्त असे एकदम पातळसर थालीपीठ इथे मी थापून घेतले आहे. आता या थालीपीठाला अशा प्रकारे इथे मी बोटाने होल करून घेत आहे. अशा प्रकारे होल करून घेतल्यामुळे हे थालीपीठ जेव्हा आपण तव्यावरती भाजतो तेव्हा याच्यामध्ये तेल सोडल्यानंतर हे तेल या थालीपीठाच्या आतपर्यंत जाऊन हे थालीपीठ जे आहे ते एकसारखे छान असे भाजले जाते. तर थालीपीठ इथे आता भाजण्यासाठी तयार आहे. आता हे भाजण्यासाठी तव्यावरती ॲड करून घेऊयात. तव्यावरती ॲड करण्यासाठी थालीपीठ जे आहे ते असे कापडासहित उचलायचे. उचलल्यानंतर थापलेली थालीपीठाची जी बाजू आहे ती कापडासहित या गरम तव्यावरती अशी पालती ठेवून दिली आहे.
यानंतर यावरती थोडेसे पाणी शिंपडून याला हलकेसे असे हाताने प्रेस करून घेत आहे। असे केल्यामुळे थालीपीठ जे आहे ते कापडाला चिकटले जात नाही। हे कापड जे आहे ते अलगदरित्या सहज बाजूला होते। तर इथे पाहू शकता कापड सहजरित्या बाजूला झाले आहे। थालीपीठाचे पीठ अजिबात या कापडाला चिकटले गेले नाही। तरी ते आपले थालीपीठ मस्त असे तव्यावरती भाजले जात आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मीडियम ठेवली आहे। मीडियम गॅसच्या फ्लेमवरती थालीपीठ भाजल्यामुळे ते एकसारखे खरपूस खमंग असे भाजले जाते। तर इथे तुम्ही पाहू शकता थालीपीठाची जी वरची बाजू आहे ती सुकली आहे। तर आता याच्या बाजूने मी तेल सोडून घेत आहे। तसेच आपण या थालीपीठाला जे होल करून घेतले आहेत त्यामध्येही तेल सोडून घेतले आहे। यामुळे थालीपीठ जे आहे ते मस्त असे एकसारखे भाजले जाते। तेल सोडून घेतल्यानंतर आता हे थालीपीठ दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी मी ते उलटवून घेतले आहे। तर थालीपीठाचे पीठ जे आहे ते एकसारखे छान असे मऊसूत मळल्यामुळे थालीपीठे जी आहेत ती मऊसूत तयार होतात। तसेच ती 2 दिवस जरी राहिली तरी ती तशीच मऊसूत राहतात। खाताना अजिबात त्याचे घास बसत नाहीत। तर इथे पाहू शकता तव्यावरती आपले थालीपीठ जे आहे ते दुसऱ्या बाजूनेही छान असे भाजले गेले आहे। दोन्ही बाजूने तेल सोडून हे थालीपीठ जे आहे ते एकसारखे खमंग खरपूस असे इथे मी भाजून घेतले आहे। तर आपण तयार केलेले जे पीठ आहे त्याची तुम्ही लगेचच थालीपीठे बनवू शकता। परंतु यामध्ये आपण जे गव्हाचे पीठ वापरले आहे तर ते गव्हाचे पीठ भिजवून दिले तर ही थालीपीठे मस्त अशी मऊसूत तयार होतात। त्यामुळे ही पीठ छान असे मुरवून ही थालीपीठे इथे मी तयार करून घेतली आहे। तिथे पाहू शकता मस्त असे आपले थालीपीठ जे आहे ते भाजले आहे। आता हे थालीपीठ मी खाण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेत आहे व उरलेल्या पिठाचीही इथे मी थालीपीठे बनवून घेत आहे। तर इथे पाहू शकता मस्त अशी आपली थालीपीठे खाण्यासाठी तयार झाली आहेत। किती छान अशी पातळ मऊसूत तयार झाली आहेत पाहू शकता। तर फ्रेंड दुधी भोपळा जो आहे तो बऱ्याच जणांना खाण्यासाठी आवडत नाही, परंतु आपल्या शरीरासाठी तो खूप फायदेशीर पौष्टिक असा आहे। तर अशा प्रकारे दुधी भोपळ्यापासून हा एक वेगळा पदार्थ तयार केला तर तो अगदीच न आवडणाऱ्या व्यक्तींनासुद्धा आवडेल। तसेच लहान मुलेही आवडीने खातील। तर ही थालीपीठे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठीही बनवू शकता। मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता। तिथे पाहू शकता की ती छान अशी मऊसूत झाली आहेत। एकदम पातळ तशीच खुशखुशीत झाली आहेत। तर ही थालीपीठे 8 दिवस मस्त अशी टिकतात। प्रवासामध्येही तुम्ही नेऊ शकता। या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। सध्या मस्त असे थंडीचे दिवस आहेत, त्या थंडीच्या दिवसांमध्ये सकाळचा गरम गरम नाश्त्यासाठी तुम्ही ही थालीपीठे बनवू शकता। तयार केलेली थालीपीठे ही तुम्ही दह्याबरोबर, लोणच्याबरोबर खाऊ शकता। तर फ्रेंड्स ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तसेच कमेंट करून मला जरूर कळवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये।